सध्या आळंदीतील इंद्रायणी नदीला पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली असून प्रशासनाने नदीकाठ नदीपात्रांनी पूल बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत। वारीच्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांना सावधगिरी बाळगण्याच्या सूचना देखील केल्या आहेत। पुणे मुंबई महामार्गावर भूस्खलन, रेल्वे आणि वाहतुकीवर याचा मोठा परिणाम झालेला आहे। राज्यामध्ये पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे आणि सर्वात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे ती म्हणजे पुणे जिल्ह्यात आळंदीतील इंद्रायणी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे। नदी दुथडी भरून वाहत आहे। नदीवरील पूल बंद करण्यात आले आहेत। प्रशासनाने नागरिकांनी वारकऱ्यांना स्पष्ट इशारा दिला आहे। नदीपात्रात जाऊ नका, पूल ओलांडण्याचा प्रयत्न करू नका, अफवांवरती विश्वास ठेवू नका। काय आहे ही बातमी सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी आपण जर पहिल्यांदाच NGTV मराठी न्यूज चॅनल वरती आला असाल तर नक्की सबस्क्राइब करा। नमस्कार, मी बंदगी, आपण पाहताय महाराष्ट्राचा बुलंद आवाज NGTV मराठी न्यूज। आपल्या स्क्रीनवरती दिसणारे हे दृश्य कोणत्याही चित्रपटातील नाहीत, हे आहेत आळंदीतील इंद्रायणी नदीचे रौद्र रूप। कालपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नदीने अक्षरशः उग्र रूप धारण केले आहे। दोन्ही काठ ओलांडत प्रचंड वेगाने वाहणारे पाणी, किनाऱ्यापर्यंत पोहोचलेला पूर आणि प्रत्येक क्षणी वाढणारा धोका यामुळे प्रशासनाची चिंता आणखीन वाढलेली आहे। आळंदी नगर परिषदेकडून नागरिकांसाठी तातडीचे आवाहन करण्यात आले आहे। कोणीही नदीपात्रात उतरू नये, बंद केलेले पूल वापरू नयेत आणि प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे। यावेळेस फक्त आळंदीच नाही तर संपूर्ण पुणे जिल्हा मुसळधार पावसाच्या विळख्यात अडकलेला आहे। अनेक रस्त्यांवरती पाणी साचले आहे, वाहतूक विस्कळीत झाली आहे, काही भागात जनजीवन ठप्प झाले तर अनेक नागरिकांना घराबाहेर पडणे देखील कठीण झाले आहे। पावसामुळे रेल्वे वाहतुकीवरही याचा मोठा परिणाम झाला आहे। घाट भागामध्ये दरड कोसळल्याने अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या तर काहींचे मार्ग बदलण्यात आले आहेत। पुणे मुंबई दरम्यानचा प्रवास देखील मोठ्या प्रमाणात विस्कळीत झालेला आहे। पुणे मुंबई एक्सप्रेस वेवरही पावसाचा मोठा परिणाम झाला आहे। घाट विभागात मुसळधार पाऊस, काही ठिकाणी दरडी कोसळल्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत। प्रशासनाने अत्यावश्यक कामाशिवाय प्रवास करण्याचे टाळावे असे आवाहन यावेळेस केले आहे, कारण पुढील काही तास हवामान आणखीन बिघडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे। दरवर्षी लाखो वारकऱ्यांच्या जयघोषाने दुमदुमणारी आळंदी यंदा मात्र चिंतेच्या छायेत दिसत आहे। अवघ्या काही दिवसात संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे प्रस्थान होणार आहे। राज्याच्या कानाकोपऱ्यातून वारकरी आळंदीकडे दाखल होत आहेत, मात्र इंद्रायणी नदीच्या पुरामुळे परिस्थिती आणखीन गंभीर बनलेली आहे। याच पार्श्वभूमीवरती प्रशासनाने वारकऱ्यांना आळंदीत न थांबता अधिकृत सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले असून सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत आहे। मुसळधार पावसामुळे काही शैक्षणिक संस्थांमध्ये सुट्टी जाहीर करण्यात आली असून प्रशासन परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून आहे। नागरिकांनी नदीकाठी ओढे, पूल आणि सखल भागापासून दूर राहावे, अनावश्यक प्रवास टाळावा आणि केवळ अधिकृत माहितीवरतीच विश्वास ठेवावा असे यावेळेस आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे। पाऊस हा निसर्गाचा आशीर्वाद असतो, पण तोच पाऊस जेव्हा रौद्र रूप धारण करतो तेव्हा एका चुकीच्या निर्णयाची किंमत जीवाने मोजावी लागते। म्हणून प्रशासनाच्या प्रत्येक सूचनेचे काटेकोरपणे पालन करावे। पूरग्रस्त भागापासून दूर राहा, स्वतः सुरक्षित राहा आणि इतरांना देखील सुरक्षित ठेवा, कारण एका क्षणाचा निष्काळजीपणा आयुष्यभराचा पश्चाताप ठरू शकतो। अशाच प्रकारच्या रोखठोक आणि सडेतोड बातम्यांसाठी पाहत रहा महाराष्ट्राचा बुलंद आवाज NGTV मराठी न्यूज। NGTV मराठी न्यूज चॅनलच्या सर्व सोशल मीडिया हँडल्सना आत्ताच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपल्या भागातील देश विदेशातील सर्व ताज्या घडामोडी सगळ्यात आधी आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील। ब्युरो चीफ निजामशाह शेख सोबत बंदगी, NGTV मराठी न्यूज सोलापूर।